नमस्कार विद्यार्थी मित्र हो, परफेक्ट क्लासेस मध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या निरसन पद्धतीचा अभ्यास केला होता। आज आपण एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या निरसन पद्धतीवर आधारित सराव संच 1.1 ला सुरुवात करणार आहोत। सराव संच 1.1 मध्ये फक्त दोनच प्रश्न आहेत। त्यातील पहिला प्रश्न कृतीवर आधारलेला आहे आणि तो या ठिकाणी मी बोर्डवर लिहिलेला आहे। प्रश्न असा आहे की खालील उदाहरण कृतीच्या सहाय्याने सोडवा। त्यामध्ये दोन समीकरणे दिलेली आहेत। 5x अधिक 3y बरोबर 9 हे समीकरण 1 आहे। 2x वजा 3y बरोबर 12 हे समीकरण 2 आहे। कालच मी तुम्हाला सांगितलेलं होतं, कुठलंही एक सामायिक समीकरण आपल्याला निरसन पद्धतीने सोडवायचं असेल तर दोन महत्त्वाच्या गोष्टींचा विचार आपल्याला प्रामुख्याने करावा लागेल। पहिली गोष्ट आहे, दिलेल्या दोन समीकरणामध्ये एक समान जोडी आपल्याला हवी आहे। आपल्याला समान जोडी नसेल तर ती आणावी लागेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या समान जोडीचे चिन्ह विरुद्ध पाहिजेत, नसतील तर ते करावे लागतील। मग दिलेल्या समीकरणांचं बारकाईने निरीक्षण करूयात आणि ठरवूयात। या ठिकाणी समीकरण 1 आणि 2 आहे। दिलेल्या समीकरणामध्ये 3y एक जोडी समान आहे, तसेच या समीकरणांमध्ये त्या समान जोडीचे चिन्ह विरुद्ध आहेत। म्हणजे तर समान जोडी आणि विरुद्ध चिन्ह हे आपल्याला या उदाहरणात दिलेली आहेत। मग समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करूया। समीकरण 1 जशास तसं लिहिलेलं आहे, त्याखाली समीकरण 2 लिहिलेलं आहे। आता या दोनही समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे। 5 अधिक 2 या ठिकाणी बेरीज येते 7 आणि समान जोडी विरुद्ध चिन्ह यांचं काय होतं, निरसन होत असतं, ते कट होतात। आता 9 अधिक 12 या दोघांची बेरीज किती येणार आहे, तर 21 बेरीज येते मित्रांनो। आता हे 7 या ठिकाणी गुणाकारात आहेत। कालच तुम्हाला सांगितलेलं होतं, बेरीज वजाबाकी हे परस्परांच्या विरुद्ध असतात, गुणाकार भागाकार हे परस्परांच्या विरुद्ध असतात। हे 7 गुणाकाराच्या क्रियेमध्ये आहेत। ज्यावेळेस उजव्या बाजूला जातील त्यावेळेस ते भागाकाराच्या क्रियेत जातील। आणि 7 न 21 ला भागलं तर भागाकार किती येत असतो, तर 3 येत असतो। म्हणजे x ची किंमत आपल्याला या ठिकाणी 3 मिळालेली आहे। x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवून, म्हणून 5 x च्या ठिकाणी आपल्याला 3 ठेवायचे आहेत, गुणिले 3 आणि सर्वांना गुणाकार येतो 5 गुणिले 3। या दोघांचा गुणाकार केला तर तो 15 येतो। इकडे बेरीज आहेत, त्या बाजूला जातील वजाबाकी। चिन्ह भिन्न असतील तर वजाबाकी क्रिया होत असते। 9 आणि 15 या दोघांमध्ये वजाबाकी होणार आहे। वजाबाकी किती येते, तर ऋण 6 येते, कारण मान मोठ्याला असतो। हे 3 इथं गुणाकारात आहेत, तिकडे भागाकारात गेले। ऋण 6 छेदस्थानी 3 आणि ऋण संख्येला जर धन संख्येनं भागलं तर भागाकार हा ऋण येत असतो। म्हणून या ठिकाणी y ची किंमत आलेली आहे ऋण 2। म्हणजे x, y बरोबर x ची किंमत किती आलेली आहे 3 आणि y ची किंमत किती आलेली आहे ऋण 2। ही समीकरणाची काय आहे, तर उकल आहे। या पद्धतीने एक सामायिक समीकरण आपण निरसन पद्धतीचा वापर करून सोडवू शकतो। याच प्रकारे आपल्याला प्रश्न दुसरा अभ्यासायचा आहे। प्रश्न दुसऱ्यामध्ये एकूण 8 उदाहरणे आहेत। या 8 उदाहरणांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे। कुठलंही उदाहरण सोडवायचं असेल तर दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो। पहिली गोष्ट म्हणजे समान जोडी, दुसरी गोष्ट म्हणजे विरुद्ध चिन्ह। नसतील तर ते आपल्याला करून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी प्रश्न दुसरा, त्यामध्ये 8 उदाहरणे आहेत, परंतु या 8 उदाहरणामध्ये पहिली 5 उदाहरणे समान आहेत। या 5 उदाहरणापैकी पहिली 2 उदाहरणे या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि पुढची 3 उदाहरणं, या 2 उदाहरणांचा अभ्यास करून तुम्ही निश्चितच सोडवू शकाल। पहिलं उदाहरण आहे, पहिली पायरी काय सांगितलेली होती तुम्हाला, दिलेल्या समीकरणांना आपल्याला नावं ठेवायची आहेत, त्यांना नावं द्यायची आहेत। मग पहिलं समीकरण, यात उदाहरण काय आहे, तर 3a अधिक 5b बरोबर 26 याला नाव दिलेलं आहे समीकरण 1, आपण देऊयात। तसंच समीकरण 2a अधिक 5b बरोबर 22 हे आहे आपलं समीकरण 2। काय सांगितलं मी विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या समीकरणामध्ये समान जोडी पाहिजे। आता या समीकरणांचं व्यवस्थित निरीक्षण करूयात। समान जोडी आहे का, तर हो निश्चितच आहे। कोणती आहे, तर 5b। दोनही समीकरणामध्ये 5b आहे। आता दुसरी स्टेप कोणती आहे, तर त्या समान जोडीचे चिन्ह विरुद्ध पाहिजेत। आहेत का विरुद्ध, तर हे चिन्ह विरुद्ध नाहीये, चिन्ह समान आहेत। आता आपल्याला चिन्ह विरुद्ध करायचे असतील तर एका समीकरणाला ऋणानं गुणावं लागेल आणि ऋणानं गुणणे म्हणजेच वजाबाकी क्रिया होत असते। म्हणून समीकरण 1 मधून
2 वजा करून आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय तर वजाबाकी करायची आहे। मग समीकरण 1 मधून 2 काय करायचंय वजाबाकी करायची, वजा करायचं आहे। तशाच तसं समीकरण 1 आपल्याला परत लिहायचं आहे। 3a अधिक 5b बरोबर 26 हे झालेलं आहे समीकरण 1। या समीकरणाच्या खाली जशाच तसं आपल्याला समीकरण 2 लिहायचं आहे। a अधिक 5b बरोबर 22 ही 2 समीकरणे। आणि कुठलंही समीकरण वजा करायचं असेल तर वजानं गुणलं तर प्रत्येकाचं चिन्ह बदलत असतं। धन असेल तर ऋण होतं, ऋण असेल तर धन होत असतं। मग या ठिकाणी आपण वजा या चिन्हानं गुणलेलं आहे म्हणून प्रत्येकाचं चिन्ह बदलणार आहे। धन आहे त्याचं ऋण होणार आहे, इथं धन आहे त्याचं ऋण होणार आहे, इथं सुद्धा धन आहे त्याचं सुद्धा ऋण होणार आहे। कारण कुठल्याही संख्येला ऋण संख्येनं गुणलं तर त्याचा गुणाकार काय होत असतो तर आहे त्याच्यापेक्षा विरुद्ध होत असतो। धन असेल तर ऋण होतो, ऋण असेल तर धन होत असतो। आता 3a वजा a या ठिकाणी वजाबाकी येणार आहे 2a। 5b चिन्ह समान पदे आहेत, चिन्ह भिन्न आहेत, या ठिकाणी ह्या दोघांचं काय होणार आहे निरसन होणार आहे। 26 वजा 22 या दोघांची वजाबाकी छान सर्वांना येते, किती येणार आहे 4। हे 2 या ठिकाणी गुणाकाराच्या क्रियेत आहेत। हे 2 तिकडच्या बाजूला जर घेऊन गेलो तर ते जातील भागाकाराच्या क्रियेमध्ये, कारण गुणाकार आणि भागाकार हे परस्परांचे विरुद्ध आहेत। a ची किंमत सर्वांनाच येतो भागाकार, किती येते 2 शाबास। म्हणजे a या चलाची किंमत आपल्याला मिळालेली आहे, आपल्याला b या चलाची काढायची आहे। म्हणून a ची किंमत दिलेल्या समीकरणामध्ये तुम्हाला जे सोपं समीकरण वाटेल त्या समीकरणात ठेवूयात। दोन्ही समीकरणापैकी जे तुम्हाला सोपं वाटेल त्या ठिकाणी त्याची किंमत ठेवली तर निश्चितच आपल्याला b या चलाची किंमत मिळणार आहे। म्हणून a बरोबर 2 कोणत्या समीकरणात ठेवायची तुम्ही ठरवा। समीकरण 1 मध्ये ठेवू। आता कुठल्याही चलाची किंमत जर ठेवायची असेल तर त्या चलाच्या ठिकाणी किंमत ठेवत असताना ती किंमत फक्त कंसामध्ये आपल्याला ठेवायची आहे। म्हणून समीकरण 1 3 जशाच तसा आहे। a च्या ठिकाणी 2 ठेवायचे आहेत, परंतु किंमत ठेवत असताना ती कंसामध्ये ठेवूया। 3 अधिक 5b बरोबर 26। आता 3 आणि 2 यांचा गुणाकार 6 अधिक 5b बरोबर 26। हे 6 इथं बेरजेच्या क्रियेमध्ये आहेत, त्या बाजूला गेले तर ते वजाबाकीच्या क्रियेमध्ये जाते। म्हणून 5b बरोबर 26 वजा 6 आणि वजाबाकी निश्चितच येते गुड, किती येते छान, वजाबाकी येते 20। आणि हे 5 या ठिकाणी गुणाकाराच्या क्रियेत आहेत, त्या ठिकाणी जातील भागाकाराच्या क्रियेमध्ये। आणि म्हणून आपल्याला b या संख्येची किंवा या चलाची किंमत मिळणार आहे आणि ती किती येते तर 4 येते। म्हणजे समीकरणाची उकल आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। समीकरणाची उकल किती आलेली आहे समीकरणाची उकल तर a,b। आता a या चलाची किंमत सुरुवातीला ठेवूया आणि त्यानंतर b या चलाची किंमत ठेवूया, म्हणजे आपल्याला किमती मिळणार आहे 2,4। म्हणजे दिलेल्या समीकरणाची उकल 2,4 आहे। याच पद्धतीनं आपण दुसरं उदाहरण समजून घेऊया। दुसरं उदाहरण समजून घेत असताना प्रत्येक उदाहरणाची पहिली स्टेप काय आहे तर त्या समीकरणांना आपल्याला नावं द्यायची आहेत। मग दुसरं उदाहरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत। दुसरं उदाहरण काय आहे तर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे। पहिली 5 उदाहरणं सर्व समान आहेत, त्यातली 2 आता मी सोडून देत आहे। 3 तुम्ही निश्चितच घरी अभ्यास करून सोडू शकाल याचा विश्वास आहे। x अधिक 7y बरोबर 10 हे समीकरण 1 आणि 3x वजा 2y बरोबर 7 हे आहे समीकरण 2। दिलेल्या समीकरणांना आपल्याला नावं द्यायची आहेत। आता मी सांगितल्या पद्धतीनं समान जोडी आहे का तर अजिबात नाहीये, कारण इथं 7y आहे, इथं ऋण 2 आहे, परंतु त्यांची चिन्ह भिन्न आहेत। चिन्ह भिन्न करायची आवश्यकता नाही, फक्त आता आपल्याला या ठिकाणी जोडी समान करून घ्यावी लागेल। आणि जोडी समान केव्हा होईल तर त्यासाठी आपल्याला या सहगुणकानं त्याला आणि त्याच्या सहगुणकानं याला गुणावं लागेल। ज्यावेळेस या 2 न आपण समीकरण 1 ला गुणू त्यावेळेस काय होईल बघा तर 7 गुणिले 2 14 मिळतील। आणि ज्यावेळेस या 7 न या 2 ला गुणू त्यावेळेस काय मिळणार आहे पहा तर 2 गुणिले 7 14 मिळणार आहे। म्हणजे त्यांचा सहगुणक समान होणार आहे, समान पदे आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे।
म्हणून समीकरण 1 ला कशाने गुणायचंय? समीकरण 1 ला 2 ने व समीकरण 2 ला 7 ने गुणून आता आपल्याला या दोनही समीकरणांना गुणायचं आहे. मग या सहगुणकानं त्याला आणि त्याच्या सहगुणकानं यांना गुणायचं आहे. या पहिल्या समीकरणाला 2 न गुणायचे. ज्यावेळेस आपण पंक्तीमध्ये जेवायला बसतो विद्यार्थी मित्र हो, त्यावेळेस फक्त पहिल्या 2-3 व्यक्तींना वाढून वाढपी जात नसतो, तर तो शेवटपर्यंत वाढत असतो. तसंच काहीसं आपल्याला गणितात सुद्धा करायचं आहे. समीकरणाला एखाद्या संख्येनं गुणायचं असेल, याचा अर्थ काय असतो? तो त्या समीकरणाच्या प्रत्येक पदाला त्या संख्येनं गुणायचं असतं. म्हणजे समीकरण 1 ला 2 न गुणणे म्हणजे समीकरण 1 त्या प्रत्येक पदाला 2 न गुणायचं आहे. तर समीकरण 1 ला 2 न गुणत असताना काय होणार आहे? तर 2x अधिक शाबाश 14y बरोबर 20 हे आहे समीकरण 3. आणि त्याचप्रमाणे समीकरण 2 ला 7 न गुणायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे? 21x अधिक इथं ऋण आहे म्हणून वजा दशाचा वजा 14y बरोबर 7 दुनी इथे 7 7 49 हे आहे आपलं समीकरण 4. आता आपल्याला दोन्ही समीकरण मिळालेली आहेत. या दोन समीकरणांमध्ये समान जोडी आहे आणि त्यांची चिन्ह भिन्न आहेत, म्हणजे त्यांचं निरसन होणार आहे. बेरीज करूयात. काय होईल बेरीज या ठिकाणी? शाबाश किती येणार आहे? तर 23x समान जोडी विरुद्ध चिन्ह काय होणार आहे? त्यांचा लोप होणार आहे, त्यांचं निरसन होणार आहे. आणि या दोघांची बेरीज 63 म्हणजे x बरोबर 63 छेदक आणि 23 म्हणजे x ची किंमत किती येणार आहे? 3 म्हणजे x या चलाची किंमत मिळालेली आहे. ही किंमत आपल्याला या 4 समीकरणामध्ये जे समीकरण सोपं वाटेल त्या ठिकाणी ठेवूयात. इथं फक्त कारण लिहा. समीकरण 3 व 4 ची काय केलेली आहे आपण? बेरीज. समीकरण 3 व 4 ची बेरीज करून आता तुम्हाला जे सोपं वाटेल कुठेही ठेवू शकता तुम्ही. x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू शकता, अदरवाइज समीकरण 2 मध्ये ठेवू शकता. म्हणून x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये 1 मध्ये ठेवूया. समीकरण 1 मध्ये ठेवू. चला समीकरण 1 काय आहे? तर x. मग x च्या जागेवर आपल्याला 3 ठेवायचे आहेत. म्हणजे 3 अधिक 7y बरोबर 10 हे 3 बेरजेमध्ये आहेत. त्या ठिकाणी पुढे जातील तर वजा बाकीत जातील. म्हणून y बरोबर 7 छेदस्थानी 7 आणि भागाकार येतो 1. म्हणजे समीकरणाची उकल या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. किती आहे समीकरणाची उकल? समीकरणाची उकल x, y बरोबर 3, 1 ही आहे दिलेल्या समीकरणाची उकल. मग उरलेली 3 उदाहरणं तुम्ही निश्चितच घरी सोडू शकता. फक्त 2 गोष्टींचा विचार करा. काय लक्षात ठेवायचे? तर समान जोडी आणि विरुद्ध चिन्ह. त्यानंतर समीकरण 6 हे थोडं भिन्न आहे, ते आता आपण पाहूयात. समीकरण 6 उदाहरण 6 नंबर 6 उदाहरण काय आहे पाहूयात आता. पहिल्यांदा पहिली पायरी सर्व समीकरणांसाठी एकच. 1 छेदस्थानी 3 x अधिक y बरोबर 10 छेदस्थानी 3. याला नाव द्या समीकरण 1. आणि दुसरं काय आहे? तर 2x अधिक 1 छेदस्थानी 4y बरोबर 11 छेदस्थानी 4. याला नाव द्या समीकरण 2. ही 2 समीकरणे आहेत. आता सर्वप्रथम आपल्याला माहित आहे या समीकरणाचा छेद हा समान आहे आणि तो छेद किती आहे? तर 3 आहे. कुठल्याही छेदाचं निरसन करायचं असेल तर त्या छेदाला त्याच संख्येनं गुणावं लागतं किंवा त्या अपूर्णांकाला त्याच संख्येनं गुणावं लागतं. आपल्याला या 3चं निरसन करायचं असेल तर आपल्याला समीकरण 1 ला 3 न गुणावं लागेल आणि समीकरण 2 ला 4 न गुणावं लागेल. म्हणजे काय होईल पहा. ज्यावेळेस 1/3 या अपूर्णांकाला मला छेदाचं निरसन करायचं असेल तर काय करावं लागणार आहे? तर 3 या संख्येनं गुणावं लागणार आहे. आणि हे 3 काय होत असतात? तर कट होत असतात. म्हणजे शिल्लक राहत असतो 1. परंतु समीकरणाचा नियम काय सांगतो? जी क्रिया करायची ती दोनही बाजूला करायची आहे.
म्हणजे समीकरण 1 ला फक्त डाव्या बाजूला न गुणता संपूर्ण समीकरणाला गुणायचं आहे. म्हणून समीकरण 1 ला 3 ने व 2 ला 4 ने गुणून आता आपल्याला या समीकरणांना गुणायचं आहे. समीकरण 1 ला आपण 3 ने गुणणार आहोत म्हणजे काय होईल पहा, 3 3 कटतील, फक्त x इथं y ला 3 न गुणलं 3y, इथं 3 3 कट होणार आहेत, शिल्लक राहतील 10. हे झालं समीकरण 3. आता समीकरण 2 ला 4 न गुणायचं आहे तर 4 दुनी 8x अधिक 4 4 कट होतील y बरोबर परत इथं 4 4 कट होतील, शिल्लक राहतील 11. हे झालेलं आहे आपलं समीकरण 4. आता या दोन समीकरणांचा विचार करा, आपल्याला समान जोडी पाहिजे आहे का मित्रांनो? तर नाही, ती करावी लागेल. समीकरण 1 मध्ये y चा सहगुणक किती आहे? 3 आहे. आपल्याला समीकरण 4 मध्ये तो किती आणायचा आहे? 3 आणायचा आहे. म्हणून समीकरण 4 ला कितीने गुणावं लागेल? शाबाश, गुड, 3 ने गुणून. चला मग समीकरण 4 ला 3 ने गुणूयात. काय मिळणार आहे? 8 त्रिक 24x, गुड. इथं 3 न गुणलं काय होणार आहे? 3y आणि इथं 3 न गुणलं तर 11 त्रिक 33, समीकरण 5. आता आपल्याला या ठिकाणी समीकरण मिळालेली आहे. समीकरण 3 आणि समीकरण 5 या दोन समीकरणांचं बारकाईने निरीक्षण करा. दोन्ही समीकरणामध्ये एक जोडी समान आहे. आता समान जोडी असेल तर चिन्ह भिन्न पाहिजे, तर इथं धन आहे इथं धन आहे, आपल्याला यांच्यात वजाबाकी क्रिया करावी लागेल. म्हणून समीकरण 5 मधून समीकरण 3 काय करूयात? वजा करूयात. मग इथं समीकरण 5 मधून समीकरण 3 वजा करून आता वजाबाकी करायची आहे. कशी करायची आहे? तर समीकरण 5 जशास तसं आधी लिहायचं आहे. काय आहे समीकरण 5? तर 24x अधिक 3y बरोबर 33. हे आहे तुमचं समीकरण 5. आता यातून आपल्याला समीकरण 3 वजा करायचं आहे. समीकरण 3 x अधिक 3y बरोबर 10 आणि वजाबाकी सर्वांना येत असते. आता वजाबाकीमध्ये प्रत्येकाचं चिन्ह बदलतं. धन असेल तर ऋण होतं, ऋणाचं धन होत असतं. 24x मधून 1x गेला तर शिल्लक किती राहतील? 23x. या ठिकाणी समान जोडी विरुद्ध चिन्ह कट होतील आणि 33 वजा 10 आपल्याला मिळणार आहे 23. हे 23 त्या ठिकाणी जर नेले तर ते जातात भागाकारात आणि त्याच संख्येला भागलं तर भागाकार येतो 1. आता x या चलाची किंमत आपल्याला 5 समीकरण आहेत. त्या 5 समीकरणामध्ये तुम्हाला जे सोपं वाटेल त्या ठिकाणी आपण x ची किंमत ठेवूया. म्हणून x बरोबर 1 कोणत्या समीकरणात ठेवायची पहा व्यवस्थित मित्रांनो. तर समीकरण 4 मध्ये ठेवून आता x ची किंमत समीकरण 4 मध्ये ठेवायची आहे. समीकरण 4 काय आहे? तर 8x. म्हणून 8 कंसामध्ये 1 अधिक y बरोबर 11. हे आहे समीकरण. 8 आणि 1 यांचा गुणाकार किती येतो? तर 8च येत असतो. हे 8 बेरजेत आहेत, तिकडे पुढे जातील तर वजाबाकी जातील. 11 वजा 8 आणि यांची वजाबाकी किती येणार आहे? तर 3. म्हणजे समीकरणाची उकल x, y किती मिळालेली आहे? तर 1, 3. या पद्धतीनं आपण समीकरण 6 किंवा 6वं उदाहरण सोडवू शकतो. आता आपल्याला या सराव संचामध्ये दोन उदाहरणं आहेत. समीकरण 7 आणि समीकरण 8. ही दोनही समीकरणं किंवा ही दोन्ही उदाहरणं समान आहेत. कशा पद्धतीने समान आहेत तर ते व्यवस्थित पहा मित्रांनो. दोघांचं निरीक्षण करा. समीकरण 7 मध्ये x चा सहगुणक किंवा 7व्या उदाहरणामध्ये पहिल्या समीकरणात x चा सहगुणक 99 आहे आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या उदाहरणामध्ये x चा सहगुणक इथं 101 आहे आणि इथं y चा 101 आहे. इथं x चा 99 आहे, इथं y चा 99 आहे. म्हणजे या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. काय गोष्ट आहे? तर दिलेल्या उदाहरणामध्ये दिलेल्या एक सामायिक समीकरणामध्ये जी दोन समीकरणे आहेत त्या दोन समीकरणामध्ये चलांच्या सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे. म्हणजे पहिल्या समीकरणात जो x चा सहगुणक आहे तोच दुसऱ्या समीकरणात y चा आहे. पहिल्या समीकरणामध्ये जो x चा सहगुणक आहे तो इकडे y चा आणि तिकडे जो y चा आहे तो इकडे x चा आहे. म्हणजे चलांच्या सहगुणकांची अदलाबदल झालेली आहे. ज्यावेळेस
कुठल्याही उदाहरणामध्ये चलांच्या सहगुणकांची अदलाबदल होत असते, त्यावेळेस ते उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचंय ते आता आपण पाहणार आहोत. ही दोन उदाहरणे समान आहेत, त्यातील मी 7वं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सोडून देणार आहे. 8वं उदाहरण निश्चितच तुम्हाला येणार आहे. तर 7वं उदाहरण आता आपल्याला पाहायचं आहे. बघा 7वं उदाहरण काय आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर 7वं उदाहरण 99x अधिक 101y 101 बरोबर 499. याला नाव द्या समीकरण 1. आणि दुसरं समीकरण आहे 101x अधिक 99y बरोबर 501. हे आहे दुसरं समीकरण. आता या दोनही समीकरणांचा विचार केला तर चलांच्या सहगुणकांची अदलाबदल आहे, आणि त्यावेळेस चलांच्या सहगुणकांची अदलाबदल असते त्यावेळेस एकदा बेरीज करा आणि एकदा वजाबाकी करा. त्या दोन समीकरणामध्ये दोन क्रिया पुनश्च एकदा करायच्या आहेत. एक वेळेस बेरीज करायची आहे आणि एक वेळेस वजाबाकी करायची आहे. मग समीकरण 1 आणि समीकरण 2, समीकरण 1 व 2 ची बेरीज करून मग एकदा काय करायची तर बेरीज क्रिया करायची आहे. आता कशा पद्धतीने बेरीज करायची आहे ते आपण पाहूया. तर समीकरण 1 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 2 मध्ये काय आहे तर 101x अधिक 99y बरोबर 501. ही आहेत दिलेली समीकरणे. त्यांच्यामध्ये बेरीज क्रिया होणार आहे. तर 99 आणि 101 यांच्यात बेरीज येते तर 200x अधिक 200y बरोबर 1000. आणि दिलेल्या समीकरणाला एका समान संख्येनं भाग जात असेल ती संख्या शोधायची आहे. तर या समीकरणाला 200 न भाग जातो. 200 न भागलं तर इथं येतं x, इथं 200 न भागलं तर येतो y, आणि या ठिकाणी 200 न भागलं तर येतात 5. मग हे आहे तुमचं समीकरण 3. इथं कंसात लिहूया 200 ने भागून. आता आपल्याला त्याच दोन समीकरणामध्ये वजाबाकी ही क्रिया करायची आहे. मी सांगितलं एक वेळेस बेरीज करा, आता वजाबाकी करूया. म्हणून समीकरण कोणते कोणते तर 1 आणि 2. म्हणून समीकरण 2 मधून 1 वजा करू. आता या समीकरणांमध्ये आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर समीकरण 2 काय आहे 101x अधिक 99y बरोबर 501. आणि समीकरण 1 आहे 99x अधिक 101y बरोबर 499. आता वजाबाकी करायची असेल तर प्रत्येक पदाचं चिन्ह काय होणार आहे बदलणार आहे. आता वजाबाकी करूयात. 101 वजा 99 आपल्याला मिळणार आहे तर 2x. या ठिकाणी 2y आणि या ठिकाणी किती मिळणार आहे तर 2. मग प्रत्येक पदाला कितीने भाग जाऊ शकतो 2 ने जाऊ शकतो. तर 2 ने भागूयात म्हणजे काय मिळणार आहे बघा x वजा y बरोबर 1. हे आहे समीकरण 4. आणि इथं लिहूयात 2 ने भागून. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 या दोघांचा विचार करायचा आणि ते दोन समीकरण सोडवायचे आहे. म्हणून समीकरण 3 व 4 ची समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. आता या दोन समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे. समीकरण 3 इथं लिहिलेलं आहे काय आहे तर x अधिक y बरोबर 5. आणि समीकरण 4 x वजा y बरोबर 1. या समीकरणांची आपल्याला बेरीज करायची आहे. समान जोडी आहे, चिन्ह भिन्न आहे, काय होणार आहे तर त्यांचं निरसन होणार आहे. x आणि x यांची बेरीज येते 2 आणि इथे येते 6. म्हणजे x बरोबर 6 छेदस्थानी 2 यांचा भागाकार x बरोबर 3. म्हणजे ही झालेली आहे एका चलाची किंमत. ही किंमत दिलेल्या 4 समीकरणामध्ये जे तुम्हाला सोपं वाटणार आहे त्या ठिकाणी ठेवूयात. म्हणून x बरोबर 3 समीकरण 3 मध्ये ठेवू. म्हणजे निश्चितच आपल्याला y या चलाची किंमत मिळणार आहे. म्हणून 3 अधिक y बरोबर 5. म्हणून y बरोबर 5 वजा 3 म्हणजे y बरोबर 2.
आता आपल्याला या समीकरणाची उकल मिळालेली आहे आणि उकल काय आहे तर x, y बरोबर सुरुवातीला x ची आणि नंतर y ची किंमत आपण कंसामध्ये लिहूयात. x ची किंमत आहे 3 आणि y ची किंमत आहे 2. कुठलंही एक सामायिक समीकरण जर त्यामध्ये चलाच्या सहगुणकांची अदलाबदल असेल तर या पद्धतीनं आपण सोडवू शकतो. आठवं उदाहरण सुद्धा याच पद्धतीनं तुम्ही घरी सोडवा आणि अभ्यास करत राहा. या गणितामध्ये तुम्हाला आणखी अभ्यास करायचा असेल, आणखी इथून पुढची उदाहरणं सोडवायची असतील तर परफेक्ट क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या समोरील बेल आयकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना निश्चितच शेअर करा. धन्यवाद.